तर चला मंडळी, आज आपण आलो गावाकडचं सौंदर्य दाखवते तुम्हाला. बघा या कोंबड्या वगैरे, आणि गावाकडं ते एकंदरीत सगळे पाऊस पडून गेलेला, हिरवंगार शेत झालेलं. मी आले होते माझ्या बहिणीच्या मुलाच्या घरी. तर बघा त्याचं शेत वगैरे सगळं दाखवते तुम्हाला. त्याचा मुलगा आहे दर्शन, म्हणजे माझा नातू. तो तर मला पाहून खूप आनंदित झाला की आजी आली, चला आता आजी व्हिडिओ काढत असते, सगळ्यांना माहिती झालं आहे. तर मग त्याचं पण गेल्याबरोबर चालूच होतं. तर मी आपलं चालता मग दर्शनला म्हटलं चला आपण फिरून येऊ. मग जरा शेतात गेलो, फिरून आलो थोडंसं. दर्शननं माझा व्हिडिओ काढला, आजी मी तुझा व्हिडिओ काढतो. म्हटलं काढ बाबा, मला पण कोणतरी फोटोग्राफर हवाच असतो. आणि मग पुढे आलो. दर्शनला म्हटलं काय म्हणतो अजून. तर दर्शन बोलला काय नाही, चाललं शाळा वगैरे असं. मग असं फिरत घरी आलो. मग दर्शनला मी म्हटलं अरे तुझा गोठा कुठे आहे, गाई कुठे आहे, गाई वगैरे दाखव. मग दर्शन हे बघा गाई वगैरे दाखवायला सुरुवात केला. हे आमच्या गाई, हे आमचा गोठा. आणि मस्त गाया होत्या बरं का. आणि गाया चारा वगैरे खात होत्या. कुट्टी बिटी टाकायचं काम चालू होतं मालकांचं तिकडे, शेळ्यांचा गोठा. आणि हे दर्शनचं कुत्रं, त्याचं नाव काय विचारलं, तो बोलतो सँडी. मी म्हटलं काय रे सँडी नाव ठेवलं. म्हणे ठेवलं असं, त्या पाठीमागे एक गंमत आहे तुला नंतर सांगेल. म्हटलं बरं ठीक आहे. आणि मग सँडीचं चाललं होतं भूभू, कारण मी त्याला अनोळखी वाटत होते. पाहुण्यांचं चाललं होतं चारा पाणी, कुटी काढणं, गायांना घालणं. शेतकऱ्यांचे काय काम कधी संपत नाहीत. आणि मग काय झालं, रात्री आमचं जेवण झालं आणि अचानक ते एक गंमत दाखवणार आहे बघा. गाईची डिलिव्हरी, रात्री जेवण वगैरे झाले, आम्ही पडलो होतो. तोपर्यंत मयूर आला, म्हणे पप्पा चला ना, गाईचं पोटात दुखायला लागलं वाटतं, गाईचं बाळ येते. आम्ही पटकन सगळेजण बाहेर पळालो. माझी ती व्हिडिओ काढायची गडबड की मला गाईची डिलिव्हरी प्रत्यक्ष बघायची होती. आणि मग ते गाईला पण बाई आणि गाई सारखंच, तो पण जीव, किती वेदना तिलाही होत होत्या. पण कसं आहे आता ह्या गाईंना तर काही सीझर वगैरे होऊ शकत नाही, यांची अशी डिलिव्हरी करावी लागते. वासरे खूप मोठी असतात. मग दोघा मायलेकांनी ते अगदी खूप कसरतीनं मेहनतीनं ती डिलिव्हरी करायचा प्रयत्न करत होत्या. तर तेवढ्या तिथं त्या मावशी होत्या, त्या म्हणत होत्या की अरे तेल लाव, हे कर ते कर. असं करता एकंदरीत ती वासरू बघा हळू ते खूप टेक्निकनं धरावं लागतो. हे कवळे परत हाडं वगैरे मोडले हे झालं तर ते एक म्हणजे कौशल्यच आहे नाही का. तर आता हे शेतकरी लोकांना याची थोडीशी माहिती असते, त्याच्यामुळं ते तेवढे रिस्क घेतात. आणि मग असं करता तरी पण एक 5-10 मिनटं लागले. इकडं तोपर्यंत मी आपलं नमशिवायचा जप करत होते. दुसरी पाहुणी होती, ती पण तिच्या देवाचं नाव घेत होते. आणि मग अशा प्रकारे गाय मोकळी झाली. एकंदरीत गाईला बाळ झालं. आणि मग ते बाळ त्यांनी तिथून उचललं आणि दुसरीकडे आणलं. ते इतकं बघा ना, जन्मल्याच एवढं ते मोठं ते वासरू. आणि मग त्यांनी ते इकडं आणून ठेवलं दुसरीकडे. आणि मग मला मी म्हटलं अरे काय झालं. मग त्याचं चाललं थांब सांगतो. मग त्यांनी ते उचललं, आणलं इकडं. मग बघितलं काय अरे काय गोर आहे का, कारवडे म्हणे. कारवडे म्हणलं अरे वा मस्त, लक्ष्मी आली, मुलगी झाली, लक्ष्मी आली. मस्त सगळे आनंदित झाले, कारवड झाली. शक्यतो आता ह्या जर्सी गायांना ना बहुतेक करून गोरेच होतात, म्हणून मग ते होतं. पण आता ही कारवड झाली म्हणजे पुन्हा एक गाय अजून गोठ्यामध्ये तिचं तयार झाली. असं एकंदरीत त्यांना पण आनंद झाला. मग नंतर तोपर्यंत तिकडं आता गाईचा जार पडायचा होता. मग परत ती गाय बसली, ती काय उठायला तयार नाही. पाहुण्यानं परत एकदा खात्री करून घेतली काय ते. आणि तिकडं तोपर्यंत ती गाय उठायला तयार नव्हती. त्या मावशींचं चाललं होतं की तिच्यावर थोडं गार पाणी टाका, हे करा. बघा हे 2 सेकंदाचं वाचू लगेच माने धरली यानं, वर पाहायला लागलो टुळटुळ. बाई काय हे निसर्गाची कमाल, हे खरंच हे देवाचीच लीला आहेत ना हो या सगळ्या. बघा ना आता लगेच सावध पण झालं. आता अजून 2 मिनटं पण नाही झाले त्याला बाहेर येऊन, तर लगेच हे वासरू इतकं हालचाल करायला लागलं. हे सगळं बघून आहे ना आपोआप आपले हात जोडले जातात. जी एक अदृश्य शक्ती आहे ना, सगळ्या जीवांचं ही रक्षण करत असते. इकडं काय बसली, ती काय उठत नव्हती. ती जार पडण्यासाठी ती उठवणं खूप गरजेचं होतं. त्या आजीबाई आपल्यासारख्या हे करत होत्या की अरे असं करा तसं करा, सूचना देत होता. पण गाय एवढी थकली होती की ती गाय काय उठायला तयार नाही. पण
मालकाला आलं होतं टेन्शन की बाबा गाय तर उठली पाहिजे, नाही तर तो जार वेळेत पडला पाहिजे, हे झालं पाहिजे. मग थोडंसं गार पाणी वगैरे शिंपडलं असं म्हणतात. त्या आजी सांगत होत्या की गार पाणी शिंपडलं पाहिजे. इकडं वासरू मस्त आईकडं पाहत होतं, आई वासराकडं पाहत होती. आता मी माझ्या माहितीप्रमाणे मी म्हणतो अरे ते वासरू पुढं ठेवा, तिला चाटायला पुढं ठेवा चाटायला. पण मालक म्हणत होते थांबा म्हणे, थांब म्हणे, कारण त्याला वेळ लागेल. इकडे ह्या शेळ्या बकरं ह्या पाहत होत्या. गाय आताच बाळंतीण झाली, ती सगळी धावपळ. त्या पण अशा कावऱ्या बावऱ्या होऊन बघत होत्या की काय झालं आहे नेमकं काय नाही. आता हे बघा, प्राण्यांनासुद्धा भावना असतात, जरी त्यांना बोलता येत नसेल तर भावना असतात. म्हणजे एकंदरीत त्या पण थोड्याशा अशा हेच होत्या नाही का. तर मला ते सगळं दृश्य आहे ना की आपण कसं शेजारी पाजारी काय झालं किंवा काय असं विचारतोच ना, तर तसंच त्यांची पण एक मनोवस्था असेल असं मला वाटून गेलं. मग नंतर ती गाय काय लवकर उठे ना मग नंतर त्यांनी बराच प्रयत्न करून त्या दोघा बापलेकांनी त्या गाईला हे करून 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 एकदाची ती गाय कशी तरी खूप वेळ घेतला. पण गायनं तोपर्यंत इकडे या बकऱ्या बघत होत्या, अरे काय चाललं आहे नेमकं, गाय का उठत नाही आहे, गायला काय झालं. त्या अशा जरा कावरा बावऱ्या होत्या. पण आता काय करायचं ते बघा, ते येतं सारखं त्या वासराकडं पाहत होतं. आणि या शेळ्या आहे ना, शेळ्या टाकामाका बघत होत्या. एकंदरीत हो कशी तरी त्यांनी गाय उठवली. मग तिला ते थोडंसं काय त्या असतं गाईचं खाद्य ते दिलं, ते ठेवलं. आणि मग म्हणे ते खाऊ द्या तिला थोडंसं. मग तिला नंतर पाणी पाजलं, पाणी ठेवायला सांगितलं. मग आजीबाई होत्याच सूचना द्यायला की हे करा रे, ते करा रे. आता हे जुने जाणते माणसं असले की यांना सगळं माहिती, यांच्या हाताखालून गेलेल्या गोष्टी या, त्याच्यामुळे त्यांना सगळं माहिती होतं. हे बघा, गाय आता लगेच खायला पण लागली होती, चांगली सावध झाली होती. मी म्हटलं बाई बघा, जर आता इथं एखादी बाळातीन असती ते केवढे तिची चोचले झाले असते. पण हे बिचारी गाय बघा, आता तिलाही प्रेम देतातच ती लोक, असं नाही. पण फरक आहे शेवटी नाही का, जनावर आणि माणसं याच्यामध्ये फरक आहे. झालं अशा प्रकारे. मग सकाळी उठल्यावर ह्या मालकांची परत तयारी, चारा काढून आणला, कुटी काढायची, गाय धुवायची होती. डॉक्टरला फोन केला होता, डॉक्टर गायला धनुर्वाताचं इंजेक्शन द्यायला येणार होता. असं एकंदरीत चालू होतं. गायांचा चारा पाणी शेण करून त्यांची तयारी झाली होती. तेवढ्यामध्ये डॉक्टरांचं पण फोन आला, अहो येतोय बरं का मी, आले डॉक्टरांनी गाय तपासली, तिला एक इंजेक्शन दिलं धनुर्वाताचं, अजून काय काय असेल ती त्या दिलं. आणि मग तोपर्यंत दर्शन इकडं माझा मोबाईल घेऊन काढत होतं इकडं तिकडं. दर्शनचा हा सँडी तो त्या डॉक्टरला काय केलं आगतच नव्हता, सारखा भो त्याचं चालूच होतं. तो दमच घेईना. मी मला ते कुत्रं कुठंतरी नेऊन बांध पार वैतागवलं त्या कुत्र्यानं. पण ते काय दर्शनचं लाडकं कुत्रं ते काय जाईना बाहेर. इकडे कोंबड्या काव करत होत्या. असं करता आहे ना सकाळ झालेली. आणि हे सकाळचं इथं मस्त रम्य वातावरण. आणि मग काय आता आम्हाला आज चिकबीक खायचा होता. डॉक्टर त्यांचं काम करून निघाले होते. परत मग मालक लोकांना काही सूचना द्यायच्या होत्या, त्यांना असं करा तसं करा. मग ते सांगत होते तिथं त्यांना. मग अशा पद्धतीनं हे बघा, हे नंतर दर्शनचं चालूच होतं इकडून तिकडं शूटिंग काढायचं काम. आणि मग हे काय डॉक्टर निघाले होते आता परत मालकांशी बोलून, काय त्यांचं असं ते बोलणं झालं. मग ते पण गेले का गायला काय काय द्यायचं काय नाही द्यायचं त्या सूचना करून. अशा प्रकारे